पाकिस्तान हा नकाशावरच काढून टाकायचा आणि त्याच्याशी संबंध कुठलाच तऱ्हेचा घ्यायचा नाही। पाणी प्यायला नाही, तुम्हाला अन्न खायला नाही, आमच्या देशामध्ये तुम्ही जगता हो। आमची 27 मारले गेलेत, परंतु त्यांची 500 लोक मारल्याशिवाय या भारताचा मन इच्छा पूर्ण होणार नाही। भारत हा पाकिस्तानचा बाप आहे आणि बापाला जर तुम्ही देवचिले पहिला भारत राहत नाही, आता घरात जाऊन ठोकणार आहे पासून आई झालेले नाटक करायला। भारत देश एक आहे आणि एकजुटीनं भारत देश पाकिस्तानला एक कधी संपवल्याशिवाय राहणार नाही। भारतीय जवानांना मी पूर्ण पाठिंबा देतो आणि जो जो जवान करतील ते त्याच्या पाठीशी मी उभा राहतो। नमस्कार भावांनो, प्रमोद भुंगस्पीच्या तुमच्या हक्काच्या युट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे। पाकिस्तान, ज्या पाकिस्तानने आपल्या निष्पाप 27 नागरिकांना दहशतवादाच्या माध्यमातून संपवलं, तो पाकिस्तान जो पाकिस्तान दहशतवाद्यांना खत पाणी घालण्याचं काम करतो आणि या दहशतवाद्यांच्या माध्यमातून सातत्याने भारताच्या निष्पाप नागरिकांचं बळी घेतो। मग तो 26/11चा हल्ला असो किंवा नुकताच पहलगामवरती झालेला दहशतवादी हल्ला असो, हा हल्ला झाल्याच्या नंतर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं आणि भारताची ताकद दाखवून दिली। संपूर्ण देशामध्ये पाकिस्तान बद्दल आक्रोश आहे। जाणून घेऊया आपल्या देशातील भारतीय नागरिकांना, शेताच्या बांधावरच्या आपल्या शेतकऱ्यांना या हरामखोर पाकिस्तान बद्दल नेमकं काय वाटतं। हे मोदी सरकार आहे, एक बार जर हल्ला चढी राहणे तर तुमचा कोपऱ्यावर सुद्धा देश पुरायचा नाही, लक्षात ठेवा। जवानाच्या पाठीमागे आम्ही हाव। पाकिस्तानला संपवल्याशिवाय आमचा जीव स्थिर होणार नाही आणि पाकिस्तानला वर हल्ला करावा हीची इच्छा। भारतीय जवानांना मी पूर्ण पाठिंबा देतो आणि जो जो जवान करतील ते त्याच्या पाठीशी मी उभा राहतो। आमचा जवान पूर्णपणे सीमेवर लढतो म्हणून आम्ही त्याच्या जोर आम्ही शेतामध्ये कष्ट करून 2 पैसे मिळवून आम्ही खातो। भारतीय जवान ही आमची लय मोठी ताकद आहे। पाकिस्तानला आम्ही संपवणार, घरात घुसून त्यांना संपवणार। त्यांनी 10 मारले असले तरी त्यांची आम्ही 100 मारणार। भारत राहत नाही, आता घरात जाऊन ठोकणार आहे। हा, तुमच्या देशामध्ये येऊन आम्ही ठोकणार आहोत तुम्हाला। तुम्ही आमची माणसं त्या ठिकाणी मारलेली आहे, ती 27 मारले गेलेत, परंतु त्यांची 500 लोक मारल्याशिवाय या भारताचा मन इच्छा पूर्ण होणार नाही। पाकिस्तान हा नकाशावरच संपवून टाकला पाहिजे का? हा, पाकिस्तान हा नकाशावरच काढून टाकायचा आणि त्याच्याशी संबंध कुठलाच तऱ्हेचा घ्यायचा नाही। भारत माता की जय, वंदे मातरम। पाकिस्तान तुला घरात घुसून मारल्याशिवाय आम्ही राहणार नाही। भारत बाप असतो आणि भारत हा पाकिस्तानचा बाप आहे आणि बापाला जर तुम्ही देवचिले आई बहिणीचं कुंकू पुसलं म्हणून तुमच्यापाशी येऊन आम्ही तुम्हाला सिंदूरच करणार, सिंदूरच पुसणार। इंडियन आर्मी सोबत सगळा भारत देश आहे। शेताच्या बांधावर शेतकऱ्यापासून या देशातला प्रत्येक नागरिक भारतीय जवानासोबत आहे। हा भारत देश एक आहे, एक होता आणि एक राहणारच। पाकिस्ताननं ज्या हरामखोर कुरापती केल्या, पहलगाममध्ये निष्पाप 27 नागरिकांचा जीव घेतला आणि त्या बदल्यात भारताने जेव्हा पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं तेव्हा पाकिस्तानने पुन्हा एकदा कुरापती सुरू केल्या आणि पूंछ भागामध्ये पाकिस्तानी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी हल्ले केले आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी भारतीय जवान असतील, निष्पाप नागरिक असतील, यांचा पुन्हा एकदा त्या ठिकाणी त्यांनी जीव घेतला आणि पुन्हा भारताने या बदल्यामध्ये पाकिस्तानचं कराची शहर असेल याच्यावरती ड्रोन हल्ले केले, मिसाईल हल्ले केले आणि पाकिस्तानला भारताची ताकद दाखवून दिली। भारताची ताकद एवढी आहे की पाकिस्तानने भारतावरती ड्रोन हल्ले केले, मिसाईल हल्ले केले, परंतु त्यांचा सगळे ड्रोन हल्ले, त्यांचे सगळे मिसाईल भारताने परतवून लावले। ही भारताची ताकद आहे। म्हणजे आमचा भारतीय जवान आमच्या देशावर एवढं अफाट प्रेम करतो की नुकताच आमच्या एका भारतीय जवानाचं लग्न झालं होतं आणि लग्न झाल्यावरती अवघ्या 3ऱ्या दिवशी म्हणजे हातावरची हळद सुद्धा निघली नव्हती, हातावरची हळद
जिवंत असताना त्या ठिकाणी आमचा भारतीय जवान सीमेवरती लढायला गेला आणि त्याची पत्नी त्याला म्हटली की माझं कुंकू मी भारत देशावरती पाठवते. एवढा भारत देशाची एवढं प्रेम भारतीय जवान भारत देशावरती करतात. त्यामुळे पाकिस्तान हम तुम्हें तुम्हारी औकात दिखाएंगे. पाकिस्तान हम तुम्हें तुम्हारी औकात दिखाएंगे. अगर जरूरत पडे तो हिंदुस्तान का तिरंगा भी तेरे मिट्टी में लहराएंगे. आणि हीच वेळ आहे पीओके पुन्हा एकदा ताब्यात घ्यायची. निष्पाप 27 नागरिकांना मारलं, आमच्या आया बहिणींचं कुंकू पुसलं, आमच्या आया बहिणीचं सिंदूर पुसलं आणि म्हणूनच आमच्या आया बहिणीचं सिंदूर पुसलं म्हणूनच आमच्या भारत देशानं तुमच्या भूमीत येऊन तुमच्या घरात घुसून आम्ही सिंदूर ऑपरेशन केलं आणि तुम्हाला तुमची लायकी दाखवली. सिंदूर ऑपरेशन करून आमच्या भारत देशाने दाखवलं आमची ताकद काय. जर तुम्ही आमच्या घरात येऊन आमच्या आई बहिणीचं कुंकू पुसत असाल तर तुमच्या घरात घुसून आम्ही तुम्हाला ठोकू शकतो. ही आमची ताकद आहे. दहशतवादी अड्डे आम्ही उद्ध्वस्त केले. अरे आमच्या देशाचा मोठेपणा एवढा, तुमच्या देशातल्या निष्पाप नागरिकांना आम्ही जीव नाही घेतला. आम्ही फक्त तुमच्या हरामखोर जे दहशतवादी आहेत ना तुम्ही पाळलेले त्या पिलावलेल्या संपवण्याचं काम भारताने केले. आणि जर तुम्ही आमच्या देशात घुसून जर पुन्हा एकदा हरामखोरी करत असाल तर तुमच्या घरात घुसायची ताकद आमची आहे हे आम्ही दाखवत आहोत. बघितलं तुमची आमची ताकद. आमच्या इंडियन आर्मीची, आमची एअरफोर्स, आमचं भूदल, आमचं नौदल, आमची सगळीकडे ताकद आहे आणि आमच्या ताकदीच्या बळावर तुम्हाला संपवायचं काम आम्ही करतो आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो हे कमेंट करून सांगा आणि तुमच्या हक्काचा प्रमोद भोंग स्पीच हा युट्यूब चॅनल भावानं सबस्क्राईब करायला विसरू नका.